पर जो सहस बाह पर राम विजयराज है, विजयराज है, विजयराज है। सर्वदा माता पिता सदा शिवभूपतो तेजतम अंश पर कन्याजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। रसिक बंधू आणि भगिनींना, माता भगिनींना माझा जय श्रीकृष्ण। आज आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चारित्र्यावर आधारित आपल्या शिवायन या मालिकेचे 8वे पुष्प आपण गुंफणार आहोत। सगळ्यांनी मनमुराद आस्वाद घ्यावा। सगळ्यांना माझा जय श्रीकृष्ण। तुम्हा सगळ्यांना वंदन करतो आणि आजचे हे पुष्प गुंफण्याचं सुरुवात करतो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय। रसिक मित्रांनो, मागच्या 7व्या पुष्पामध्ये आपण बघितलं की शहाजी राजांचा स्वातंत्र्य, सुराज्य आणि स्वराज्य हे निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी पूर्ण ताकदीनिशी केला। त्यांनी निजामशहाच्या एका अंशाला आपल्या मांडीवर दत्तक घेतलं आणि त्याच्या नावाने वेगळी स्वतःची निजामशाही सुरू केली। परंतु एका हिंदू राजाने एका मुसलमान राजाच्या अंशाला आपल्या मांडीवर घेऊन स्वतः पूर्णपणे मुस्तफल रीतीने कारभार चालवावा, हे बाकीच्या ज्या शाया होत्या त्यांच्या आसपास, म्हणजे दौलताबादची निजामशाही वेगळी राहिली होती, यांनी स्वतःची चालू केली होती या निजामाच्या अंशाला मांडीवर घेऊन। विजापूरची आदिलशाही, दिल्लीची मोगलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि गंगू बहामनी राज्याची बरीचशाही, या सगळ्यांना याचा वैषम्य वाटलं, राग आला, मत्सरी वाटला आणि हे या राजाचे स्वप्न धुळीला कसे मिळवता येईल याचे प्रयत्न सगळ्यांनी मिळून केले आणि शेवटी कालाय तस्मै नमः, काळाच्या पुढे तुम्हाला नमस्कार करावाच लागतो। तसं शहाजी राजांना अतिशय जेरीस आणून त्यांना माहुली या गडावरती त्यांना आपली शस्त्र खाली टाकावी लागली, अतिशय निरुपायाने। केवळ इतके सगळे जण एका, असं जसं म्हणतात, एका वाघाला 10-12 तळस असले, तळसे म्हणजे इंग्लिश मध्ये हायना म्हणते की पटकन काय, तळस हा आमच्या विदर्भातला शब्द आहे तळशा।
तर हे तसे त्या वाघाला संत्रस्त सोडतात, संत्रस्त त्याच्या पाठीमागे लागून त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे करू देत नाही, अशी परिस्थिती शहाजीराजांवर आणली. आणि मागच्या भागात आपण बघितलं की शहाजीराजांनी सर्व शस्त्र खाली ठेवली. एक तह या राजांशी केला, मुख्यतः आदिलशहाच्या सगळ्या सैन्यासमोर. आणि आदिलशाहीमध्ये त्यांचे अनेक मित्र होते, तरी सुद्धा सत्तेपुढे शहाणपण, विद्वत्ता आणि सहानुभूती हे टिकत नाही मित्रांनो. आणि अशा रीतीने शहाजीराजांनी एक पराभवाचा कडू हलाहलाचा भुटका शंकरा इतक्याच, शंकर म्हणजे शंभू महादेव, त्यांनी जसं कालकूट हलाहल पचवलं होतं तसं शहाजीराजांना थोरल्या महाराज सर्वांना हा कडू पराभवाचा घोट पचवावाच लागला. आणि अहो नियती तुमच्यावर अतिशय निर्दयतेने वार करत असते बघा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच, आपल्या इच्छेप्रमाणे होते, आपल्या मनसुद्धाप्रमाणे प्रत्येक गोष्ट होते. आपलं स्वप्न प्रत्येक वेळी साकार होतं असं कधीच नसतं. आणि म्हणूनच हे जग चालू आहे. प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे आणि प्रत्येकाच्या मनसुद्धाप्रमाणे जर गोष्टी घडल्या असत्या तर मग देवाची अडचण येण्याचं काही कामच नव्हतं. पण देव प्रत्येक वेळेला अशी वेळ आणतो की तुम्हाला त्याच्या पायाशी कितीही ताकदवान असला तुम्ही तरी शरण जावंच लागतं. हा अर्थात मान्य न मानण्याचा एक प्रकार आहे. परंतु शहाजीराजांना आपले सगळे शस्त्र, सगळे आपले जीवाभावाने जमवलेले सवंगडी सगळ्यांना समजून सांगावं लागलं की मित्रांनो, आपण शिपाईगिरीची शर्त केलेली आहे. हे चारी शाळा आपल्यावरती चालून आल्या. पेमगिरी गडावरून माऊली गडावर ते घेरा घालून त्यांना जेरी सांडलं. आणि शेवटी शहाजीराजांनी शस्त्र खाली ठेवले. हे आपण मागच्या भागात बघितलं. ठीक आहे, पराभव स्वीकारला. मोठ्या मनाने का होईना, दुःखित मनाने का होईना, अपरिहार्य परिस्थिती म्हणून का होईना, पण पराभव कधी कधी स्वीकारावा लागतो. तसा त्यांनी तो स्वीकारला. मग प्रश्न येतो, पुढे काय, पुढे काय करायचं. आणि अशा वेळी आपल्याला आपले रक्ताचे, नात्याचे, जातीचे, पातीचे सवंगडी एखाद्या वेळी साथ देत नाही. पण जो खरोखर मित्र असतो, खरोखर आपलं भलं पाहत असतो, आपलं भलं चिंतित असतो, असेही काही मित्र असतात. आणि याच्यापैकीच एक म्हणजे आदिलशाही मधला रणदुल्ला खान, जो शहाजीराजांच्या थोरल्या महाराज साहेबांच्या वडिलांचा मित्र होता. आणि त्याला या पराक्रमी पुरुषाची हाल पाहावेत, अगदी कसे करावे आणि याचे हाल कसे संपवावे याचाच त्याला ध्यास लागला. त्यांनी शहाजीराजांना आपल्या जवळ मोठ्या मायेने घेतलं, फार प्रेमळ होत. अहो, जातीने धर्माने जरी मुसलमान असला तरी पाचही बोट सारखी नसतात बघा. अतिशय प्रेम होतं. आणि मुख्य म्हणजे शहाजीराजांच्या शौर्यावर, शहाजीराजांच्या पराक्रमावर, शहाजीराजांच्या दिलदारीवर, शहाजीराजांच्या सहजयोगावर अतिशय त्याचं प्रेम बसलं होतं, फिदा होता तो. त्यांनी सांगितलं, राजे अब सोचिए जरा, मेरी सोच ऐसी है कि इस हालात में आप
मोहम्मद आदिल शाह के पास चलो, वो बहुत इज्जत से आपकी जर्रा नवाजी करेंगे। बड़ी बेगम साहिबा के पास आप तख्तपोशी करो, आप कदमबोसी उनके पास करो, तो मामला बच जाएगा। एक बार चल के तो देखो। मैं उनसे बात करता हूं। शहाजीराजांनी आपल्या अजून काही सवंगड्यांशी गोष्टी केल्या, त्यांच्याबरोबर त्याही परिस्थितीत श्यामपंत रांजेकर होते, चित्रे होते, त्याच्यानंतर त्यांचे गुरुजी आणि जे तलवार पण चालवायचे ते उपाध्याय होते। अशा सगळ्यांची एक बैठक घेतली। त्यांना विचारलं की असा आपल्या अतिशय प्रेमाचा माणूस आहे रणदुल्ला खान, आणि त्याचं म्हणणं आहे की मी पुन्हा मानाने आणि सन्मानाने जर ते मला बोलवत असतील तर मी तिथे पुन्हा त्यांची चाकरी करावी अशी त्यांची इच्छा आहे। आपला मनसुबा जाहीर करा। सगळ्यांनी पाहिलं होतं की या युद्धामध्ये सगळे मोगल बादशाह एकत्र झाल्या आणि शहाजीराजांवर तुटून पडल्या होत्या। आणि अशा परिस्थितीत एकदा आपण शस्त्र खाली ठेवल्यानंतर दुसरा काही मार्ग त्या परिस्थितीत तरी शहाजीराजांच्या नजरेपुढे येत नव्हता। आणि म्हणून शहाजीराजांनी ठरवलं की आपण आता गुमानं पुन्हा आदिलशाहीमध्ये जावं, त्या बादशाला कुर्निसात करावा, मुजरा करावा। बडी बेगम साहेबांच्याही हृदयामध्ये अंतःकरणात आपल्याबद्दल कितपत प्रेम आहे अजूनही, आणि आपल्याबद्दल कितपत राग आहे हे जाणून घेण्याची कोशिश करावी। आणि म्हणून राजांनी ठरवलं ठीक आहे, रणदुल्ला खानला म्हणाले ठीक है, आप जिस दिन भी आपका हौसला चलेगा, आपको लगेगा कि दरबार में जाना है, तो आप मुझे फरमान दीजिए, मैं आपके साथ चलूंगा। रणदुल्ला खानाला खूप आनंद झाला की इतका पराक्रमी माणूस पुन्हा आपल्या सेवेत येतोय, पुन्हा आपल्या बादशाच्या आदिलशहाच्या मोहम्मद आदिलशाह याच्या सेवेत येतोय, बडी बेगम यांच्याही सेवेत तो येतो आहे, याचा त्याला खूप आनंद झाला मित्र। आणि त्यांनी म्हटलं ठीक है, मैं आपको बुलावा भेजूंगा, तब आप आपके साथीदारों के साथ उन्हें भी साथ में लाना, उन्हें भी वहां पर मौका मिलने की मुझे बिल्कुल पूरी तरह से मैं जानकार हूं कि उन्हें भी उनकी आदिल शाह की सेवा में पक्ष दिया जाएगा, उन्हें भी कुछ खिलाफत मिलेगी, वो भी आपके साथ में खिदमत पेश आ सकते हैं। असं म्हणून रणदुल्ला खानाने त्यांचा निरोप घेतला आणि शहाजीराजांच्या अपेक्षेप्रमाणे येणाऱ्या नजीकच्या काळात म्हणजे साधारणतः 10-15 दिवसांनी ज्या वेळेला मोठा दरबार भरतो त्या दरबारामध्ये शहाजीराजांना बोलावलं गेलं। आणि मित्रांनो, शहाजीराजांनी ठरवलं की चला जाऊया आता, पण त्यांनी मनात योजलं होतं, त्यांनी रणदुल्ला खानला बोलून दाखवलं होतं की मी 5000 मनसबदारीवर तुमच्या आदिलशहाकडे येणार नाही, कदमबोसी करणार नाही, खिलाफत स्वीकारणार नाही, याचा विचार करा। मी मला जे काय व्हायचं ते होईल, पण माझ्याही काही अटी आहेत, माझ्या काही अटी बादशहाने स्वीकाराव्यात आणि मला त्या रणबहादूरचा आणि पराक्रमाचा माझ्या काही चीज व्हावं, अशा रीतीने मला सन्मानाची वागणूक जर मिळाली तर मी नक्कीच येईल। घरी आल्यावर त्यांनी साहजिकच आपल्या मनातले वैफल्य, आपल्या मनातले दुःख, आपल्या मनातली खंत आणि आपल्या मनातले पुढचे मनसुबे आणि आपल्या मनातली स्वप्न
अंतःकरणातली स्वप्न ही अतिशय जवळची व्यक्ती प्रत्येक पुरुषाच्या मनात अंतःकरणात जी असते ती त्याची पत्नीच असते हे पक्क लक्षात. आणि जिजासारखी जर पत्नी असेल की जी तुमच्या सर्व पूर्ण कार्यकर्ता वाहून जिथे घेतलं होतं तुमच्या हिताकरता, नवऱ्याच्या पराक्रमाला कशी अजून दार येईल ही जी बाई पाहत होती, नवऱ्याचं स्वतंत्र राज्य कशी होईल ही त्या निखाऱ्यावर जसं फुंकतात आणि निखारा फुलवत राहतात तसे ज्या मातेने फुंकत राहिली होती आपल्या नवऱ्याकरता की करा तुम्ही, पाहिल्या जाईल, आम्ही कष्टात राहिलो तरी चालेल, पण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे पुढे जा, आमची तन मन धन आणि मुख्य म्हणजे अंतःकरणापासून तुम्हाला साथ राहील याची पक्की खात्री असू द्या. आणि ती खात्री शहाजीराजांना होतीच. थोरल्या महाराज साहेब म्हणतो आम्ही त्यांना होतीच. आणि त्यांनी जिजाऊंना सांगितलं की आम्ही या आठवड्यामध्ये जेव्हा केव्हा आम्हाला रणबिर्ला खानकडून सन्मानाचा निरोप आणि सन्मान चिन्ह खिलाफत हे सगळं येईल त्यावेळेला आम्ही या आदिलशाहीमध्ये जाऊ आणि बादशाला भेटू. जिजामाता म्हणे तुम्ही खंत करू नका, स्वतः त्रागा करून घेऊ नका, असे तर अनेक प्रसंग अजून येतील, अजून ताळून निघाल तुम्ही सोन्यासारखे. सोनं जितकं अग्नीमध्ये तापतं तितकी त्याची शुद्धता आणि तेज वाढत जातं हे फक्त सोनारच सांगू शकतो. तसंच या जिजामाता सोनारा सारख्या होत्या बघा. कसा एखादा अलंकार घडवायचा एखाद्या सोन्यापासून ते त्यांना अवगत होतं. त्यांनी शहाजीराजांची पाठराखण केली आणि सतत त्यांच्या जवळ उभ्या राहिल्या आणि सांगितलं ठीक आहे, ज्या दिवशी त्याचा बुलावा येईल त्या दिवशी विनाशक तुम्ही जावे अशी आमचीही इच्छा आहे. त्या काही बायकांच्याही तोंडी दरबारी भाषा असायची. आणि का असू नये, तिथं लखुजी राजे जाधवराव जे मोठे राजे होते त्यांची मुलगी होती. आणि तो मी सोनियाचा दिवस असं म्हणणार नाही, कारण पुन्हा एका स्वतंत्रतेच्या दिशेने स्वराज्याकरता सुराज्याकरता जो गरुड रूपी भरारी ज्या गरुडाने घेतलेली होती ती भरारी त्याचे पंख निकामी करून त्याला जमिनीवर लोळवण्यात आलं होतं, तरी सुद्धा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे शहाजीराजे म्हणे बघूया काय होतं ते. आणि ते जायला निघाले. त्यांना कुठे जायचं होतं हा प्रश्न येईल. आदिलशाही म्हणजे काय? शहाजीराजांनी श्यामजी पंतांना, सबनीसांना, बल्लाळांना, चित्र्यांना, पानसंबळ सगळ्यांना बोलावले आणि त्यांना सांगितलं की रणदुल्ला खानचा उद्या निरोप येईल. त्यांचा मला तसा निरोप आलेला आहे आणि आपल्याला उद्या निघावे लागेल, तर सगळ्यांनी तयार बंद राहा बिलकुल. आणि आपल्याला निघायचे आहे. आणि कुठे जायचे होते त्यांना? दरबारामध्ये. म्हणजे तो दरबार म्हणजे बिजापूर आदिलशहाचं बिजापूर. मित्र, या बिजापुरात जाण्याआधी या बिजापुराच्या अवतीभोवती आणि या बिजापुरामध्ये तुम्हा सगळ्यांकरता एक तुम्हाला थोडस या बिजापूर बद्दल सांगण्याचा मोह मला टाळता येत नाही आणि तो ऐकून घेणं अतिशय आवश्यक आहे. ही विजापूरची सल्तनत म्हणजे विजापूरचं हे छोटस राज्य होतं ते 1490 मध्ये यांचा पहिला जो मोहम्मद होता तो इराणच्या बादशाह बरोबर आपल्याकडे आला होता. आणि त्याच्याबरोबर असताना मग त्या इराणच्या
बादशाहांनी आपले 5 अतिशय जवळचे जे सरदार होते, ज्या वेळेला काही वर्षांनी माणसाची तब्येत खराब होते, माणसाचे हातपाय चालत नाही, माणसाच्या मनात आकांक्षा असल्या तरी शारीरिक मर्यादांमुळे तो कार्यरत होऊ शकत नाही, असं त्या इराणच्या बादशाहाचं झालं अरबी. आणि त्यांनी सांगितलं या 5 जणांना की आता तुम्ही स्वतंत्रतेने तुमचे काही राज्य जर तयार केले तरी माझी काही हरकत राहणार नाही. आणि अशा रीतीने या शाळा उत्पन्न झाल्या. त्यातील एक होती आदिलशाही, जे 1490च्या आसपास यांचा पहिला आदिलशाह जो होता, याला आदिलशाहच म्हणायचे. या आदिलला अर्थ आहे बघा, आदिल या शब्दाचा अर्थ आहे सहजगत्या. याला ही सल्तनत अगदी सहजगत्या मिळाली, याची अपेक्षाही नसताना किंवा यांनी काही कुरापती न करताही केवळ आणि केवळ त्या इराणच्या बादशाहाची तब्येत खराब झाली, म्हणून त्यांनी या 5 जणांना बरीदशाही, म्हणजे जो गंगूबन बहामनी होता राजा, त्याला दिली बरीदशाही. इकडे आदिलशाही मिळाली, कुतबशाही, निजामशाही आणि मुघलांची दिल्लीचं पातशाही होती. अशा शाह्या 5 शाह्या त्याने सांगितलं की ठीक आहे, तुम्ही तुमचे राज्य बघा, मी तुम्हाला कधीही अडथळा करणार नाही. आणि अशा रीतीने 1490 मध्ये आदिलशाही सुरू झाली, पहिल्या पुरुषापासून. आणि आपण जे सध्या मोहम्मद आदिलशहाची गोष्ट करतोय, तो या आदिलशाहीचा 10वा पुरुष होता. आणि या 10व्या पिढीमध्ये अतिशय क्रांतिकारक निर्णय या मोहम्मद आदिलशहाने घेतले आणि ते अंमलात आणले. आणि या राज्याचं नाव बिजापूर. मित्रांनो, या बिजापूरचं पहिलं नाव काय होतं हे माहित आहे तुम्हाला? काही लोकांना ज्यांना माहित असेल, जे त्या ठिकाणचे राहणारे असतील कदाचित, कारण जे बिजापूर होतं त्यावेळेला ते कन्नड राज्यात, म्हणजे कर्नाटकातच होतं, महाराष्ट्रात काही नव्हतं. ते आजही ते कर्नाटकातच आहे. आणि हे बिजापूर जे होतं याचं नाव त्यावेळी कन्नड होतं. 1490 मध्ये त्याचं नाव होतं वंदनहल्ली. आहे की नाही गंमत? वंदनहल्ली हा शब्द कन्नड आहे. याचा अर्थही तुम्हाला सांगतो. वंदना किंवा वदनहल्ली. वदनहल्ली जे आहे ते सध्याचं जे विजापूर आहे त्यालाच वदनहल्ली म्हणत होते. अतिशय छोट कसब्याचं गाव ते होतं, म्हणजे ज्या ठिकाणी थोडे वाडे जुंदे असे काही होते असं ते छोटं होतं, फार मोठं काही नव्हतं. पण तरी सुद्धा त्या पहिला जो आदिलशाह होता त्यांनी असं ठरवलं की आपण येथूनच आपली सगळी जी काय राज्य स्थापना ती करावी. आणि त्यांनी चालू केली. आणि त्यावेळेला त्याचं नाव मी सांगितलं त्याप्रमाणे वदनहल्ली होतं. वदन म्हणजे तोंड, मुख. हल्ली म्हणजे एक खेडेगाव. कन्नडमध्ये खेडेगावाला हल्ली म्हणतात. जसं या बिजापूरच्या जवळ दुधी हल्ली आहे, इल्फान हल्ली आहे, कांचीन हल्ली आहे, असे हे सगळे हल्ली म्हणजे खेडे आहेत आसपासचे. आणि त्या वदन हल्लीचं मग या अरबी भाषेनुसार त्यांनी बिजापूर केलं. आणि या बिजापुराचं सध्या हल्ली म्हणजे आता हा आपला मराठी शब्द आहे हल्ली, पण तसा कन्नडी शब्द हल्ली म्हणजे खेडेगाव. हे लक्षात घ्या कृपा करून. तर सध्या 2014 पासून या बिजापूरचं आपल्या सरकारने नाव विजयपूर केलेलं आहे. हे कृपा करून लक्षात घ्या. पण तरी सुद्धा नवीन नाव विजापूर असलं, विजयपूर असलं तरी अजूनही त्या गावाला आदिलशाहीच्या बिजापूर या नावानेच
सगळेजण ओळखतात. आणि या बिजापुरी एक एक गोष्टी त्या आदिलशहाने केल्या. डाव्या आदिलशहाने, सध्याचा जो आहे त्यांनी पाहिलं की आपल्या लोकांवरती वचक असावा, लोकांपासून महसूल आपल्याला मिळाला पाहिजे. याच्यासाठी पहिले त्यांनी 2 धरणं बांधले छोटे छोटे. त्याच्यानंतर त्यांनी लोकांकडनं कल घेऊन अनेक चांगल्या गोष्टी केल्या. शिक्षणाची करता त्यांनी शाळा उघडल्या. नंतर सैनिकी शिक्षण देण्यासाठी त्यांनी सैनिकी शिक्षणाच्याही आदिलशहाने वेगवेगळ्या छोट्या छोट्या शाळा उघडल्या. आणि अतिशय धोरणी म्हणजे याची आई होती, तिचं नाव बडी बेगम. हे बडी बेगम याच्या वडिलांची दुसरी पत्नी, म्हणून तिला बडी बेगम म्हणायची. ही सुद्धा अतिशय धोरणीबाई होती. आणि हिने त्या आदिलशहाला खूप मदत केली आणि सांगत गेली, उपदेश करत गेली. स्वतःच्या सैनिकी लोकांसाठी उपदेश करत गेली. आणि या बडी बेगमचं नाव आहे ताज अल मुखाद्दिरा. याचा अर्थही आपल्याला सांगेन. हे बघा, एक फक्त लक्षात ठेवा मित्रांनो, कुठलंही नाव असो, कुठलंही सर्वनाम असो, आई वडिलांनी प्रेमाने ठेवलेलं असो किंवा लोकांनी बिरुदावलीच्या नात्यानं तुम्हाला दिलेला असो, त्या प्रत्येक नावामध्ये एक अर्थ दडलेला असतो. हिला तिथल्या साऱ्या सैनिकांनी नाव दिलेलं होतं ताज अल मुखाद्दिरा. याचा अरबी मधला तजुर्बा, अरबी मधला अर्थ असा आहे, ताज हे बहुतेक सगळे लोक माहीतच आहे. ताज म्हणजे तुम्ही डोक्यावरती जो शिरपेत लावता, डोक्यावरती जो मुकुट, सर्वोत्तम मुकुट जे डोक्यावर चढवतात, शीर्षस्थान शरीराचं जे डोकं, त्याच्यावर जो मुकुट चढवला जातो त्याला अरबीमध्ये ताज म्हणतात. म्हणजे सगळ्यांच्या वर अल मुखाद्दिरा. तर अल मुखाद्दिरा हे त्या काळी 3 अतिशय अंमली पदार्थ वापरात आणले जायचे, ज्याने लोकांची मती भ्रष्ट व्हायची. म्हणजे सध्या जसा गांजा, चरस, ड्रग्ज जे आहेत त्या प्रकारचे. तर हिला त्या 3 प्रकारचे जे होते, एकाचं नाव होतं अल मुखरिया आणि तिसरा जो ड्रग होता त्याचं नाव होतं अल मुखरियादा. आणि ही ज्या ड्रगच्या अतिशय फार विरुद्ध होती आणि ती प्रत्येक वेळेला कोणाला सजा द्यायची, हातपाय कापून टाकायची जर कोणाच्या जवळ तो असा चरस गांजासारखा जो पदार्थ मिळाला. त्या तिसऱ्या पदार्थाचं नाव होतं मुखद्दिरा. मुखद्दिरा, अल मुखद्दिरा. आता अल या शब्दाचा अर्थ काय? अल हा शब्द अनेक ठिकाणी कुठल्या कुठल्या गावात तुम्ही फिरला, पुण्यात गेला समजा, तिथे अल हयात आहे हॉटेल. बाकी गावांमध्ये गेला तर कुठे तुम्हाला अल मिराज, अल बशीर, अल रशीद असे सगळे रेस्टॉरंटचे आणि हॉटेलचे अरेबिक नाव तुम्हाला दिसतात. या अलचा अर्थ आहे सन्मानपूर्वक शब्द. इंग्रजीमध्ये ज्याला आपण DHE म्हणजे दी म्हणून, दी म्हणजे द गव्हर्नमेंट आपण म्हणतो ना, द गव्हर्नमेंट म्हणतो ना, द डॉक्टर्स, द प्लीडर्स. आपण हा द शब्द सफिक्स म्हणून जो वापरला जातो इंग्रजीत, ते सर्वनाम आहे. आणि म्हणून तिला हा एक खिताब म्हणा, एक तिची बिरुदावली ही या अंमली पदार्थांच्या अतिशय विरुद्ध होती. आणि तिने आयुष्यभर बहुधा तेच काम केलं की जिथे कुठे काही अंमली पदार्थ दिसेल, इस्लामच्या आणि कुराणाच्या हे बिलकुल विरुद्ध होतं.
म्हणून तिला ते आवडायचं नाही आणि ती याच्यावर संपूर्णपणे सक्त म्हणजे सक्त सजा द्यायची, हातपाय कापून टाकण्यापासून तर त्याचं शीर्ष म्हणजे डोकं सुद्धा मारायला कमी केलं नाही, हत्तीच्या पायी देणे, तिचे डोके उडवणे असे तिने करून त्या विजापूर मधली आणि विजापूरचा जो जिल्हा मग झाला मोठा विजापूर आदिलशाही जी झाली त्याच्यातनं तिने या अंमली पदार्थांचं जे अंमलबजावणी केली आणि त्याच्यामुळे जनता कुठलीही नशा न करता कुठलंही अंमल आपल्या मनावरती नशिल्या पदार्थांचा न ठेवता तिच्यामुळे वटणीवर आली. म्हणून लोकांनी जसं आपल्या इथे लोकमान्य टिळकांना लोकमान्य म्हणाले तसं तिला ती पदवी म्हणा किंवा बिरुदावली तिच्या नावानिशी लावली गेली आणि म्हणून तिला म्हणताना सगळेजण बडी बेगम म्हणायचे, पण तिला बिरुदावली ही ताज अल मुखाद्दिरा अशी दिली होती. तर या बेगमच्या मुळे आदिलशाही पुष्कळ सावरल्या गेली आणि सगळीकडे तिचा वचक होता. आणि अशा या बेगमेला भेटायलाच आपले शहाजीराजे आपल्या सोहळ्यांसकट निघालेले आहेत. आणि अजून एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो, ज्या वेळेला शहाजीराजे गेले त्यावेळेला त्यांनी आपल्या सोबत आपल्या लहाना पुत्र जो त्यांचा अतिशय आवडता आणि अतिशय त्याचे लाड करायचे ते त्याचं वय फक्त 9 वर्ष होतं त्यावेळेला. अशा 9 वर्षाच्या पुत्राला त्यांनी अतिशय प्रेमाने आणि अतिशय आग्रहाने विचारले की शिवराजे आपण आमच्या सोबत याल. शिवराजे कशाला नाही म्हणतात, त्यांचं त्या आपल्या वडिलांवर अतिशय प्रेम होतं, अतिशय आदर होता. ते म्हणाले अलबत नक्कीच येऊ आपण जर न्याल तर. आणि शहाजीराजांनी शिवराजांना आपल्या बरोबर घेतलं. अतिशय तेजपुंज बाळतो, अतिशय छान प्रकारे त्याला कपडे घातले आणि त्याला एका अबलख अरबी घोड्यावर बसवलं आणि आमच्या सोबत चला. आणि हे सगळेजण या विजापूरला म्हणजे विजयपूर सध्याचं आणि आधीचं वजन हल्ली हे त्याचं अगदी पहिलं नाव मी सांगितलंय तुम्हाला. ते अशा ठिकाणी बादशाला भेटायला गेले. जाता जाता जे यांना विजापूर मधलं पाहता आलं म्हणजे छोट्या राजांना शिवबाराजांना. शहाजीराजांना काही विजापूर नव्हतंच, ते आधी पण विजापूरच्या चाकरीत होते. सगळ्या गल्ल्या सगळे रस्ते, सगळे महारस्ते, सगळे ओळखीचे ठिकाणं, सगळ्या ओळखीच्या लोकांची दुकानं सगळं त्यांना माहित होतं. ते रस्त्याने निघाले. अहो जेव्हा असा पराक्रमी पुरुष पुन्हा वापस आपल्या घरी येतो किंवा पुन्हा त्या रस्त्याने जातो, जरी अपराजित असला तरी मानाचे मुजरे त्याला ठिकठिकाणी मिळतात आणि त्याच्या शौर्याची त्याची स्वतःची अतिशय उत्तमरित्या कदरदान लोक जे असतात ते करत असतात. तसंच शहाजीराजांना रस्त्या रस्त्यात त्यांना दरबारापर्यंत जाण्याला 2-2.5 तास लागले. आणि एका दृष्टीने ते फार चांगलं झालं त्या दिवशी, कारण दरबारामध्ये बडी बेगम आणि मोहम्मद आदिलशाह दोघंही जवळपास 2 तास उशिराने आले. आणि हे जायला यांची कदमबोशी व्हायला आणि तिकडून त्यांचे स्थानापन्न होण्याला एकच वेळ झाली. आणि बडी बेगमने फार आदराने आणि आदबने शहाजीराजांना बोलावलं कि आओ राजे, आपका स्वागत है, आपका हम इंतजार कर रहे थे, इसलिए हम देरी से आए, आप आए नहीं थे, इसलिए हम आके बैठते गए. आणि तिने संपूर्ण दरबाराला सांगितलं ये जो सुरमा है इसकी पहचान करा देने की
आज कोई नौबत नहीं है। हर इंसान इनके फिरंग का, इनकी तलवार का पानी है, जो सबने देखा है क्या चीज है ये परिसर आदिल शाही में आ गए हैं। और हम मोहम्मद शाह से गुजारिश करते हैं कि इन्हें खिलाफत दीजिए और अपने साथ चलने की इनसे विनती कीजिए। पाठीचे शब्द काय होते, विनती कीजिए। जरी पराभूत होते तरी त्यांचा मान कसा राखायचा आणि गोड बोलून कसं आपल्याजवळ करायचं हे कसं तिच्यात नक्कीच होतं। शहाजीराजांनी हो म्हणायच्या आधी रणदुल्ला खानकडे बघितलं, चाचा आप फरमाइए। रणदुल्ला खाननी बडी बेगमकडे पाहिलं, कुर्मी साथ केला 3 वेळा मुजरा करायचा असतो असा असा तो केला। बादशाहही केला आणि सांगितलं कि इनके जरिए, इनके तरफ से एक अर्जी मैं पेश करना चाहता हूं। अगर आपकी इजाजत है, आप अगर खफा न होंगे और बड़े दिल से मेरी बात सुनेंगे तो ही मैं दूंगा। आता रणदुल्ला खानाचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेग होती हो। दोघांना माहित होतं आपलं जे राज्य चालू आहे, जरी हा रणदुल्ला खानला खवास खानाने त्रास दिला होता, त्याला लग्न केलं होतं, तरी पण वाघ लग्न झाला तरी तो काही गवत नाही खात। त्याचा मर्दुमकी, त्याची रणगिरी, त्याचं मुस्तदेपण आणि त्याची हुशारी त्या दोघांनी बडी बेगमला आणि त्या मोहम्मद आदिल शहाला माहित होतं। त्यामुळे फरमाइए, बेशक फरमाइए, क्या चाहते हैं शहाजी राजे। या ठिकाणी रणदुल्ला खानाला असं वाटलं आपण काही म्हटलं आणि अर्जी केली तर कदाचित शहाजी राजांना अजून काही सांगायचं असेल मनमोकळेपणे तर ते माझ्याकडनं बादशाहची वास्तवपुस्त करताना सांगता येईल मला नाही येईल। याच्यापेक्षा आपण शहाजी राजेंनाच सांगावं कि आप खुद बोल दीजिए राजे, आप क्या चाहते हो। तर त्याकाळी मित्रांनो एक ऐका, सगळ्यांना हे शब्द माहीत असतात, याचा अर्थही माहीत असतो, सगळ्यांनाच माहीत असतो असंही नाही। म्हणून आज मी थोडासा वेळ या आपल्या ध्यानात आणू इच्छितो। शहाजी राजांनी सांगितलं कि कर्नाटक की बेंगलोर से लेके तो जिंजी तक के जहागीर तो आपने मुझे बख्श दी है पहले से ही है। आता जहागीर ही जी असते ही कायमची दिली गेलेली असते कोणालाही, तो तुमच्या राज्यात राहो ना राहो, पण तो त्या परगण्यांचा एक परगणा म्हणजे कमीत कमी साधारणतः 299 ते 300 गावं त्या परगण्यात असतात। परगणा म्हणजे जिल्हे मिळून झालेला विभाग। तर तसा जेव्हा जहागीर दिला जाते म्हणतात, जहागीर म्हणजे काही ती जमीन त्याची होत नाही त्या माणसाची, पण तह किंवा तह वारसदार म्हणजे त्यांचे जे वारसदार असतात त्यांना सुद्धा परमनंटली ती जहागीर दिल्या जाते। बादशाह वाटलं तो बोले आपको तो जागीर दे दी है, अब क्या चाहते हैं आप। तो बोले महाराज साहब आपने जागीर तो दी, आपका मंसूबा है कि हमें पता चला चाचा जी से, रणदुल्ला खान से, कि आप हमें बंगलोर भेजना चाहते हैं। ठीक है, जैसे आपकी मर्जी, लेकिन मेरी गुजारिश ये है, मेरी ख्वाहिश ये है महाराज साहब, सिर्फ जहागीर नहीं देना हमें। जहागीर तो दी हुई है आपने, वो तो है ही मेरे पास में। आपके साथ आ रहा हूं तो मुझे आप मोकासदारी दे दीजिए। आता इथे आली खरी, ज्ञानबाची मेघ जी म्हणतात ना ती इथे आहे। त्या काळी अतिशय विश्वासाचा जो असेल आणि मुख्यतः जो काफिर नाही, काफिर म्हणजे हिंदू,
म्हणजे बुत शिकणी करणारा. काफिर या शब्दाचा अर्थ आहे पुराणात भूत शिकणी करणारा. भूत शिकणी म्हणजे मूर्ती पूजा जे करतात त्यांना भूत शिकणी म्हणतात. तो भूत शिकन जो है उसे मोकाजदारी कैसे देंगे. मग बडी बेगमच्या कानाची हळूच त्यांनी कुसबुस केली. ते कैसा करणार. मोकाजदारी म्हणजे काय असतं. जहागिरी म्हणजे त्या सगळ्या गावांचा जो महसूल येतो त्याच्यातला एक ठराविक मोठा हिस्सा त्या जहागीरदाराचा असतो आणि उरलेली छोटी रक्कम जी असते ती बादशाह सलामत कडे त्यांना द्यायची असते, पोचवायची असते दरवर्षी. परंतु या जहागीरदाराला फक्त पैसा गोळा करण्याचेच हक्क असतात. त्याला या पूर्ण संपूर्ण जहागिरीचे जे सत्तेचे अधिकार जे असतात ज्याला आपण प्रशासकीय अधिकार म्हणू ते अधिकार मुळीच नसतात. प्रत्येक गोष्टीसाठी त्याला 3 ठिकाणी अर्ज करावे लागतात जहागीरदाराला. एक बादशाह सलामतकडे, एक वजिराकडे आणि एक त्या पूर्ण इलाक्याचा जो खजिनदार असतो त्या खजिनदाराकडे कुठल्याही गोष्टी करता अर्ज करावे लागतात. आणि त्या ठिकाणी विलंब होतो. त्या ठिकाणी तुमचा अर्ज स्वीकारला जातेच अर्जी असंही नसतं. म्हणून शहाजीराजांनी हा अतिशय असं त्यावेळेला तर मी हा शब्द वापरू शकत नाही. त्यावेळेस गुगली वगैरे काही शब्द नव्हते. तर शहाजीराजांनी हा रामबाण एक काढला आपल्या पोचून ठेवलेला आणि ते निशाणे पे लागते. त्यांनी पाहिलं की याच्याशिवाय हा काही येणार नाही. जाऊ द्या ना याला. त्याला खुसखुस केली. तिथे काही त्याचे सरदार होते. मुस्तफा खान होता. त्यांनी सांगितलं कि मांग रहे हैं तो दे दो. वैसे भी अपने यहाँ रखने से इनका अपने को तकलीफ ही है. अपने को डर रहेगा ये कभी भी इनके साथियों के साथ में आप पे हमला कर सकते हैं. अच्छा रहेगा ये नौबत अगर बंगलोर में चली गई तो बहुत अच्छा रहेगा. कुछ नहीं. आता बादशाहची मसनद ही बाकी दरबारापेक्षा जरा वरच्या अंगाला याच्याकरता असते की कोणी सहजपणे बादशाहवर हल्ला करू नये. म्हणून ते त्यांना तशी कुसकुसता येत होतं. आणि त्या काही मोठे लाऊडस्पीकर नव्हते किंवा मायक्रोफोन नव्हते. त्यामुळे कुसकुस कोणाला ऐकूच द्यायचं नाही. तो मोहम्मद शाह आदिल शाह ने सांगितलं ठीक है बोलो और क्या चाहिए. बस बोले मेरे को 2 जागीर तो दिए हैं आपने. बंगलोर की तो पहले से थी मेरे पास में. पूना की जागीर भी दिया था. पूना सुभान मंगल ये सब जागीर आपने मेरे को दिया है. ये तो है ही मेरे पास. और एक अर्जी है. तो बोलो बोले अब क्या अर्जी है. तो पूरे जागीर जो है वहां पर भी जो मुकद्दरी है वो भी मुझे दे देना. आता आली का पंचायत. म्हणजे यांचे मागण्या हनुमानाच्या शेपटीसारख्या वाढत. हनुमानजींनी लंका दाखवली राम केली शेपटी आणि पूर्ण लंका जळून टाकली. इथेही तोच प्रकार चालू होता. शेवटी बादशाला शहाजीराजांच्या अर्जावरती अतिशय उदारतेने आणि भविष्याचा विचार करून बादशाहनी हे केलं की याला इथे जर ठेवलं हा जर पुढे राहिला तर आपल्याला त्रासच होईल. केव्हाही भीती नाही यायची. हा केव्हाही आश्रम जमवू शकतो. केव्हाही सैनिक याच्या शूरपणावर याला सेनापती करतील आणि पुन्हा आपल्याला चालू करून येईल. हा त्याच्यापेक्षा याला बंगलोरला जाऊ द्यावं म्हणजे फार चांगलं होईल असं त्या बडी बेगमला आणि बादशाहला वाटलं. बादशाहने त्यांना होकार द्यायच्या आधी बादशाह जो होता तो हुशार होता. खूपच हुशार होता तो. आणि बडी बेगम त्याचे भेटले. त्या दोघांचे लक्ष एका चुणचुणीत 9 वर्षाच्या मुलावर गेलं जे शहाजीराजांच्या थोडासा दूर पाहत होता.
बिरबिडच्या नजरेने प्रत्येक गोष्ट टिपत कोण काय बोलताय, कोण कसं बोलताय, काय काय आहे, किती हिरे जरी ते इथे लावलेले आहेत, मसनदीवर राजा बसलाय तिथे किती हिरे लावलेले आहेत, राजाच्या टोपामध्ये किती हिरे आहेत, हे सगळं तो चौकस बुद्धीने पाहणारा बालक म्हणजे दुसरे कोणी नसून आपले शिवबा राजे म्हणजे शिवाजी राजे होते, शहाजीराजांच्या बाजूला होते. आता हे जे बादशाह किंवा बडी बेगम सारखे जे राजकारणी असतात ते बोलतानाही बोलण्यामध्ये सुद्धा राजकारण आणतात. त्यांनी शहाजीराजांना खुश करून टाकलं. शहाजीराजे अतिशय साधे होते, दिलदार होते. शहाजीराजे त्यांनी विचारलं, बोले राजे आपके बगल में जो शेर का बच्चा खड़ा है वो कौन है, आपके भजन है. शहाजीराजांना चेहऱ्यावरती स्मित झळकला. त्याच्या बाराबंदीच्या गाठा तणावल्या. का की शहाजीराजांना त्यांनी शेर म्हणलं. हे शेर शिवाजी राजे म्हणजे शेर का बच्चा. बहुत बेहतरीन है बोले, बहुत बहुत मुबारक हो आपको कि आपको ऐसे फर्जंद मिले. तर शहाजीराजांनी शिवाजीराजांना पुरवलं. पुन्हा एकदा उर्मी सातकर शिवाजीराजांनी नकळत जराशा नाराजीनेच पुन्हा पूर्णपात केला आणि मग बादशाहनी बॉम्ब टाकला. बादशाह म्हणाले ठीक है आपको मुकदरी बेंगलोर की दे दी, हम बांट दी है, जो करना है वो करो. यानी आप अब राजा बनना चाहते हैं उधर का कर्नाटक का. तर शहाजीराजे काही बोलले नाही, नुसतं स्मृत केलं आणि ते म्हणे पूना परगने की जो मुकदरी है वो हम ये शिवबा राजे को देंगे. आली का पंचायत. म्हणजे किती हुशार होते पहा की हा लहान मुलगा आहे, हा काय निर्णय घेणार आहे स्वतःचे. निर्णय घेण्याची याला अक्कल राहील का प्रशासकीय, ह्याला याच्या नावाने करा म्हणजे आपलेच बरकदार जे आपले कारकून असतील तेच पाहतील. पण शहाजीराजे काही कच्चे खिलाडी नव्हते. हे राजकारणात यांचे इतकेच मुद्दे नव्हते, किंबहुना यांच्यापेक्षाही जास्त. ते म्हणे ठीक आहे कोई बात नहीं हमें मंजूर है, लेकिन आता हे लेकिन म्हटलं पुन्हा बादशाहच्या कपाळावर हटायला गया. अब क्या लेकिन है, अब तो मुकदरी दे दी आपके फर्जन को, जागीरदारी भी दी. जागीरदारी तो है ही आपकी, जागीरदारी अगदी परमनंट म्हणजे कायम स्वरूपाची असते, ते कोणी हिरावून नाही घेऊ शकत. मोकाजदारी द्यायची म्हणजे फार जीवावर की सगळे प्रशासकीय हक्क द्यायचे. तरी त्यांनी एक मक्की ठेवली होती की मेरे जो है ये संभाल देंगे आप चिंता में नहीं. शहाजीराजे म्हणाले इनके लिए ये अभी इनकी उम्र कम है, इनकी उम्र 9 साल की है सिर्फ, फिर भी इनको मुकदरी इसलिए दे रहा हूं कि ये पूरे तहे दिल से बादशाह के खिदमती पेश आते जाएंगे और सीखेंगे कि बादशाह सलामत की खिदमत में कैसे पेश आना है. इसीलिए इनको मुकदरी दो. तो ये कुछ आपसे हमसे सीखेंगे और इनके लिए मैंने ये मुकदरी अच्छी ढंग से इन्होंने निभाना चाहिए, इसलिए मैं कुछ अलग सोचा है, आप इजाजत दे तो पेश करूंगा. ठीक आहे सांगा म्हणे. शहाजीराजांनी पुन्हा हनुमानाची शपथ वाढवली. त्यांनी सांगितलं इनके हाथ के नीचे काम करने के लिए मैं श्यामजी पंत रांदेकर इनको पेशवा करके भेज रहा हूं, मुजमुदार करके सोमोपंत नजीर को भेज रहा हूं, सबनिस करके चित्रे को भेज रहा हूं इनके साथ. अब बोलो क्या है. तर शेवटी बडी बेगम म्हणे एकदाच निपटून टाक याला, या दरबारात याला खुशीने जाऊ दे. म्हणजे लगेच याला सांग की लवकर तुला उद्याच उदयीकच
बंगलोरच्या मोहिमेस निघायचं आहे, कारण तिथे शत्रू चिकमंगळूरचा जो राजा होता तो त्रास देत होता, त्याचं बंड मोडून काढायचं आहे. असे बंड मोडून काढायचे ती उद्याच लवकर नीट तयारी करून आणि इथली व्यवस्था शिवाजी राजांना सोपव, आमची काही हरकत राहणार नाही. आणि पुण्याचं जे काय परगणा आहे त्या जिल्ह्याचं जहागिरी तुला दिलेलीच होती आणि त्याची मोकाजदारी पण तुला दिलेली राहील. आता तुझ्या मुलाच्या नावाने तर शहाजी राजांनी अत्यंत आनंदाने हो म्हटलं आणि पुन्हा एकदा पूर्वीसात केला. सगळ्या दरबारी शहाजी राजांचा जय जयकार झाला. खोटा खोटा करावा लागतो. अहो बादशाह सलामती सांगितल्यावर कोणता सरदार नाही म्हणेल का? केला त्यांनी. बहुत खूप माशाअल्लाह जे जे काय जितके शब्द असतील तेवढे सगळे शब्द वापरले. त्याच्यातही बादशाहनी अजून एक कुलगोळी यांच्यावर केली. आप फिर से मैदानी जंग जा रहे हैं चिकमंगलूर, तो साथ में रणदुल्ला खान को भी लेके जाएंगे. आता शहाजी राजांना वाटलं की हे कशाला आपल्याला हेर खाताय अजून, पण त्यांनाही रणदुल्ला खानची मनमोकळ्या गप्पा मनमोकळे इरादे करायचेच होते. ते बोले बहुत खूप बादशाह सलामत बड़ी बेगम, आप जैसा बोलते वैसा मैं करूंगा, आप चिंता मत करना. कल मैं बंगलोर निकल जाऊंगा. मेरे जब जितने भी साथे मेरे सरदार बरकदार है वो सब मेरे साथ में आएंगे. अब हम बंगलोर पहुंचेंगे और जितने भी दगाबाज वहां पे हैं, जितने भी आपको तकलीफ दे रहे हैं, वो सब का बिल्कुल पूरा तगड़ा बंदोबस्त करके आपको गुजारिश कर देंगे कि सब पूरा ठीक से हो गया और चाचा जी रणदुल्ला खान आपको बताएंगे ही बताएंगे. आणि असे करून राजे मागे जात जात तिथे एकदम पाठीमागे आपली पाठ त्या बादशाह सलामतला दाखवायची नसते अशी त्यावेळची रीत होती. आणि हे हळूहळू पाठीमागे जात शिवाजी राजांना आणि आपल्या सगळ्या सरदारांना पाठीमागे घेत घेत शहाजीराजे पाठीमागे आले आणि मग निघाले. जाता जाता शिवाजी राजांनी त्यांना विचारलं. अत्यंत शिवबाराजे कमी शब्दात नेमक्या भावना आणि नेमकी गोष्ट व्यक्त करण्यात आणि समोरच्याचं हृदय जिंकून घेण्यात अतिशय तरबेज होते. त्याही काळात त्यांनी विचारलं, महाराज साहेब हळूच विचारतात, बादशाह खरोखरच मोकाजदारी माझ्या नावाने करेल? तेव्हा आदिलशहाला एक सुखाचा झटका बसला की इतकासा लहानसा मुलगा, पण त्याला सुद्धा खरं खोटं तपासायची जाण आहे हे ऐकून त्यांना बरं वाटलं. आणि शिवबाराजी त्यांना म्हणाले, महाराज साहेब आपण जायच्या आधी आपण मला कबूल केलं होतं इथे आणलं तेव्हा, तर आता याच्यातला शिवबाराजेंमधला लहान मुलगा जागा झाला. लहान मुलाची इच्छा असते अहो हे पाहावं हे पाहावं, हे करावं ते करावं, बघावं. शहाजीराजे म्हणाले की शिवबाराजे आम्ही तुमच्या सोबत नाही आलो तर चालेल? राजे म्हणाले, महाराज साहेब तुम्ही चला ना आमच्या बरोबर, कारण उद्या तुम्ही आम्हालाही बरोबर जरी घेताय तरी उद्या आपण सगळे बंगलोरला जाणार आणि मग बंगलोरला जाताना तुमच्या सोबत हे आजोबा असतील रणदुल्ला खान, मग तुम्ही आमच्या वाट्याला आणि बाकीच्या लोकांच्याच वाट्याला तुम्ही याल, आमच्या वाट्याला तुम्ही येणारच नाही. आजचा दिवस आहे. तर शहाजीराजे म्हणाले त्यांना खूप कौतुक वाटतं शिवाजीराजांचं, त्यांच्या दूरगामीपणाचं,
की आपल्या सोबतीची आणि आपल्यापासून ज्ञान घेण्याची या शिवराजांना किती उर्मी आहे, किती यांच्या जिद्द आहे ते पाहता येईल. तर चला, आणि त्यांनी विजापुरातल्या ज्या चांगल्या गोष्टी होत्या अनेक, त्या 2 विहिरी होत्या, त्यांना शिवराजांना यामुळे तुम्हाला सांगतो की नुसतं सैन्य असून आणि नुसता दारूगोळा असून युद्ध जिंकल्या जात नाही, या तुम्हाला दाखवतो. आणि शहाजीराजांनी त्यांना शिवाजीराजांचे डोळे विस्फारले गेले जेव्हा शहाजीराजांनी त्यांना त्या मोठ्या तिथल्या तोफा दाखवल्या. एक मोठी तोफ होती बुरजावर, तिचं नाव लांडा कसाब वासून होती. ती पूर्ण रणधुमाळी करायची ती. आणि दुसरी होती तिच्याही पेक्षा मोठी, बडी बेगम सारखीच मोठी, तिचं नाव मुल्क मैदान. याच्यात इतिहासकारांमध्ये पुन्हा मित्रांनो भेद आहेत. खरं या तोफेचं नाव होतं मालिके मैदान, पण अपभ्रंश होऊन तिचं मुल्क मैदान झालं आणि मुल्क मैदानचा अपभ्रंश झाला. आणि आपल्या मराठी लोकांनी, तिथल्या कन्नड लोकांनी तिला मुलुख मैदान केलं. बोलताना सोपं जावं यासाठी जो तो आपल्या भाषेमध्ये परिवर्तन करायचा प्रयत्न करतो. आणि अशा रीतीने त्यांना सगळ्या तोफा दाखवल्या. या तोफेचं वैशिष्ट्य असं होतं की तो गोळा जवळपास 1.5 कोस पर्यंत शत्रू सैन्याची नासाडी करू शकायचा, इतकी त्या तोफेचं सामर्थ्य होतं. पण त्यांनी शिवाजीराजांना सांगितलं, जसे तुम्ही मोठे व्हाल तसे हत्ती बाळगणं जसा एक राजयोग असतो आणि तितकं जिकिरीचंही असतं. तुमच्या सगळ्या हालचाली हत्ती सैन्याच्या अतिशय मुंगीसारख्या करतात. हे लक्षात ठेवा राजा. आज तुम्ही लहान आहात, मोठे व्हाल तेव्हा लक्षात येईल तुमच्या या तोफा तशा काहीच कामाच्या नसतात. फक्त जेव्हा दडाच्या तटबिंदी फोडायच्या असतात, दगडी तटबिंदी असायच्या त्यावेळेला अशा विटांच्या नसायच्या. आणि त्या दगड जे असायचे मोठे काळे कबिंद दगड, ते त्यांची जुडाई कुठल्या सिमेंटने, अंबुजा किंवा बाकीच्या हाताची त्याचे हात वगैरे करून दाखवतात असं काही नव्हतं. त्यावेळेला शिस जुडाई करता पातळ करून त्याच्यात ओतलं जायचं आणि अशा रीतीने ते घट्ट व्हायचं की मोठ्या तोफेच्या गोळ्यांनी सुद्धा या किल्ल्यांच्या भिंती लवकर पडू शकायच्या. शहाजीराजांनी त्यांना जे जे चांगलं दाखवता येईल ते दाखवलं. 12 कमानी तिथे उभारलेल्या होत्या ते दाखवलं. मित्रांनो, अजून एक प्रश्न विचारतो, हा गुरुजी आहे. शहाजीराजांनी त्यांना गोलघुमट दाखवला का? तुम्हाला लक्ष येईल मित्रांनो. अहो, गोलघुमट त्यावेळेला तयारच झाला होता. सध्या त्यामुळे गोलघुमटचं नाव मी घेतलं नाही तर काही लोकांना आश्चर्य वाटेल की विजापूरमध्ये गेले आणि शहाजीराजांनी शिवबाराजांना बाकी दाखवलं, विहिरी दाखवल्या, छोटे 2 धरण दाखवले, 5 नद्या होत्या त्या दाखवल्या. तिथे भीमा होती, चंद्रभागा होती, दोणी नावाची नदी होती, कावेरी होती. अशा 5 नद्या त्या विजापूरच्या जवळ, विजापूरला. एवढं असताना मला आश्चर्य एक वाटतं की तरी सुद्धा पाण्याची टंचाई का बरं त्या गावाला असावी, याचं पुढं अजून तरी मला काही सुचलं नाही. 5 नद्या ज्या गावाच्या अवती होती आहेत तिथे तर पाणी ती मुबलकता पाहिजे पाण्याची. आणि हे ओळखूनच बहुधा त्या बडी बेगमनी आणि आदिलशहानी 2 छोटेसे धरणं, ज्याला आजकाल कोल्हापुरी बंधारे असं नाव देण्यात आलेलं आहे, त्या प्रकारचे ते असावेत असे तयार केले. शहाजीराजांना वेगवेगळ्या रस्त्यावरून शिवाजीराजांना नेताना त्यांच्या मनाची काय घालमेल असेल शिवाजीराजांच्या, तेही बहुधा कळत असावं.
जाताना शिवाजी राजांना दोन्हीकडे गायीची मुंडके आणि गायी कापलेल्या गायांची चरबी, गोमातेचे मांस असे लटकलेले आणि दरबार हा जो असायचा बादशाचा तो बहुधा शुक्रवारीच असायचा, कारण शुक्रवार हा त्यांच्यामध्ये फार पवित्र दिवस मानला गेलेला आहे. खरं सांगू का, जे तुम्ही मनाने पवित्र मानाल ते भगवंतांनी सगळं पवित्रच तयार केलेला असतो. मग तो त्यांचा अल्लाह असो का आपला कृष्ण असो, जे जे तुम्ही अतिशय सिद्ध भावनेने अतिशय श्रद्धेने कराल तेच तुम्हाला पावतं. तर तसं त्यांना तसं पावत असेल, त्यांचे पाप त्यांच्याजवळ. पण राजांना खटकलं. राजांनी सांगितलं शिवाजी राजांनी की महाराज साहेब लवकर चला, मला काही हे पटत नाही, मला हे बरं वाटत नाही, लवकर जाऊया. आणि सगळे रस्ते दाखवले त्यांनी. विजापूर मधल्या हवेल्या दाखवल्या, विजापूर मधले मदरसे, विजापुरातल्या मस्जिदी दाखवल्या राजांना आणि सांगितलं की हे पहा, हे छोटस गाव जे अगदी सुरुवातीला ज्याला मदन हल्ली म्हटलं होतं, म्हणजे छोटस कसब्याचं खेड्याला आज इतकं मोठं बनवलेलं आहे. आणि त्या काळात ती आदिलशाहीची मित्रांना राजधानी होती, विजापूर राजधानी. आता या राजधानीतलं महाराजांनी शिवाजी राजांना वापस नेत होते. त्याला या राजधानीला दुसरं नाव दिलं होतं. काय दिलं होतं? करीमते जफर. करीमते जफर म्हणजे करामत ज्या राजधानीत आहे अशी जी तिला करीमते जफर, अशी अनेक लोकांनी ज्याला जे वाटलं ते मिळाले. पण त्याचं नाव बिजापूर म्हणूनच अजूनही प्रसिद्ध आहे आणि बिजापूर म्हणूनच राहील. आणि अशी बिजापुराची सैर करून त्यांनी महाराजांना पुन्हा आपल्या घरी नेलं. आणि आज आपण बिजापूरची सफर, विजापूरच्या आसपासचा जो मुल्क होता त्यावेळेला तो सगळा आदिलशहाच्या ताब्यात होता पूर्णपणे. आता जेव्हा सल्तनत म्हटले की असे अनेक परगणे त्याच्या आजूबाजूचे, संपूर्ण कर्नाटक, आंध्रचा काही भाग, महाराष्ट्राचा बराचसा भाग हा आदिलशहाच्या जवळ होता. शहाजीराजेंना आणि त्यांच्या पुत्राला म्हणजे शिवाजीला फक्त पुणे परगणा आणि तिकडे मोठा परगणा मंगळूरचा जिंजीपर्यंत आणि आंध्रचा काही प्रदेश असा जहागिरीच्या आणि मोकाजगिरी आहे ती पण मोकाजदारी शहाजीराजेंनी पदरात पाडून घेतली. आणि शिवाजीराजेंना त्या काळात त्यांनी आपल्या बरोबर बंगलोरला नेलं. काही दिवस आमच्या सोबत राहा तुम्ही आणि नंतर योग्य वेळ आली की आम्ही तुम्हाला पुण्याला पाठवू असं त्यांनी जिजामातेला सांगितलं. आणि बंगलोरला रणजिल्ला खान सोबत ते निघाले. आणि आज या ठिकाणी शहाजीराजांच्या सगळ्या शौर्याचा, स्वातंत्र्याची जी ज्योत त्यांच्या हृदयात पेटलेली होती त्या ज्योत तिचा आणि जी स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नांची राख रांगोळी मनात घेऊन शहाजीराजांनी अत्यंत खंत वाटून त्यांनी जिजामातेला सांगितलं की जिजा, बहुधा आमची सगळीच स्वप्न कधीच साकार होणार नाही, पण तरी सुद्धा आमचं एक मोठं स्वप्न आम्ही तुमच्या हाती सोपवतो आहे. हे सोनसाया पावली चालणार स्वप्न आहे. आणि मित्रांनो, त्या स्वप्नाचं नाव होतं शिवबा राजे. असो, या ठिकाणी आज थांबूया आपण आणि पुढच्या भागात काय घेऊन ते बघूया. आणि आज इथे थांबल्यानंतर आपल्या म्हणजे माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे
महाराजांची छोटीशी कवी घोषणांनी जी केलेली नेहमीची आरती म्हणतो ती म्हणतो मी, आणि नंतर मग शब्दाला विराम दे. इंद्रजिमी जंब पर, बाढ़ सुअंब पर, रावण सदंब पर, रघुकुल राज है, रघुकुल राज है. पौलवरी वाह पर, सम्मुरति नाह पर, जौ सहस्त्र बाह पर, राम द्विज राज है, राम द्विज राज है. दाव ध्रुम दुंड पर, चीता मृग झुंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृग राज है, जैसे मृग राज है. तेज तम अंश पर, कन्न जिमी कंस पर, क्यों लिंच वंश पर, शेर शिवराज है, शेर शिवराज है. बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय. जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय. शुभम भवतु. जय श्री कृष्ण.